नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीचा भाग पाहत आहे। इंग्रजी व्याकरण आपण संपूर्ण पाहत आहे। त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स पूर्वीला पाहिलेला आहे। ओके, याच्या पूर्वीचा व्हिडिओ आपण प्रेझेंट टेन्स मध्येच पाहिलेला आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचा भाग टोटली आपण नियमासहित क्लिअर केलेला आहे। आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स मध्येच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅव आणि टू बी म्हणजे काय राहते। तर त्याच्या पहिले आपण टू हॅव पाहू, नंतर आपण टू बी चे रूप पाहणार आहोत। ओके, टू हॅव मध्ये काय येते तर लक्ष द्या, प्रेझेंट टेन्स मध्ये येते हॅव आणि हॅज। आता लक्ष द्या, हॅव आणि हॅज आहे काय, जसं की आपल्या मालकीची कोणतीही वस्तू आपण दाखवत असतो त्याला आपण हॅव आणि हॅजच्या रूपात दाखवत असतो। जसं की आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे। आय हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे। आय डोंट हॅव अ मनी, माझ्याकडे पैसे नाहीत। अशा पद्धतीचे शब्द किंवा वाक्य आपण नेहमी बोलत असतो, बरोबर आहे। मग हे जे वाक्य आहेत तर ते येतात कशात, तर ते येतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये। कशामध्ये येतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येत असतात विद्यार्थी मित्रांनो। यालाच म्हणतो आपण हॅव आणि हॅज। म्हणजेच हे प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवू शकतो आपण, फ्युचर टेन्स मध्ये दाखवू शकतो आणि पास्ट टेन्स मध्ये सुद्धा दाखवत असतो। जसं की ही सध्या माझ्या मालकीची पेन आहे, बरोबर आहे। मी म्हटलं आय हॅव अ पेन, माझी पेन आहे। ओके, मला जर म्हणायचं आहे की माझ्याकडे पेन होती, मग मी काय म्हणणार आय हॅड अ पेन, म्हणजे तिथं भूतकाळामध्ये हॅड वापरणार। हॅव हॅजच्या जागी काय वापरणार, हॅड वापरणार। आणि जर मला फ्युचर टेन्सची एखादी गोष्ट करायची असेल, जसं की आय विल हॅव अ पेन किंवा मग आय शॅल हॅव अ पेन, माझ्याकडे पेन असेल, म्हणजे फ्युचरमध्ये कोणती तरी वस्तू आपल्याजवळ असणार आहे, ह्या गोष्टी आपण दाखवत असतो। त्यालाच आपण टू हॅव आणि टू बी चे रूप म्हणत असतो। म्हणजे याच्यामध्ये आपण टू हॅव पाहणार आहोत पहिले, ओके, टू बी आपण नंतर क्लिअर करणार आहोत। तर लक्ष द्या, जसे की याचे काही सूत्र आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह। ओके, आपल्याला हे बोलता सुद्धा आले पाहिजे, बरोबर आहे की नाही। मग आपल्याला एखादं वाक्य बनवायचं आहे, बोलायचं आहे, तर ते बोलता आलं पाहिजे। जनरली हे आपण इंग्लिश स्पीकिंगच्या लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत। जसं की तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची तयारी करत असाल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे। तुमची जर कन्सेप्ट तिथे क्लिअर असेल तर तुम्ही 100% तिथं बोलू शकता। ओके, चला तर मग वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। टू हॅव आणि टू बी, तर लक्ष द्या, याच्यामध्ये मी पॉझिटिव्हचं पहिले सूत्र वापरणार आहोत, पॉझिटिव्ह सेंटेन्स। ओके, पॉझिटिव्ह सेंटेन्सचे आपण सूत्र काय पाहणार आहोत, जसं की सब्जेक्ट येते, ओके, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज आणि प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपण हे वाक्य बोलत असतो। मग लक्ष द्या, कशा पद्धतीने बोलायचं, तर ही शी इट असेल किंवा मग कोणतंही नाव असेल, ही शी आणि इट किंवा मग कोणतंही नाव, नेम लिहितो मी इथं, नेम असेल तर आपण इथं वापरणार हॅज, काय हॅज वापरणार इथं। आणि आय वी यू दे असेल तर तिथं आपण वापरणार हॅव। लक्ष द्या, तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो, आय वी यू आणि एखादं दे, हे जे आहे हे प्रोनाउन्स आहेत, तर याच्यासोबत आपण वापरणार हॅव। ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नसायला पाहिजे। मग हे वाक्य कशा पद्धतीने बनणार, जर मी म्हटलं आय हॅव अ कार, माझ्याकडे एक कार आहे, माझ्याकडे एक कार आहे, क्लिअर आहे। मग अशा पद्धतीने आपण म्हणणार, याचा मराठीतून मिनिंग होते जवळ असणे, जवळ असणे किंवा मालकीची असणे, जवळ असणे किंवा मालकीची असणे। मग लक्ष द्या, दुसरा एखादा सेंटेन्स आपण पॉझिटिव्हचं पाहू। मग मी म्हटलं ही हॅज अ वॉटर बॅग, ही हॅज अ वॉटर बॅग, त्याच्याकडे एक वॉटर बॅग आहे। अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो। ही हॅज अ लॅपटॉप, त्याच्याकडे लॅपटॉप आहे। शी हॅज अ टेलिफोन, तिच्याकडे टेलिफोन आहे, बरोबर आहे। जर मी म्हटलं वी हॅव अ बंगलो, आपल्याकडे एक बंगला आहे। अशा पद्धतीचे वाक्य आपण नेहमी बोलत असतो। मग असे मालकीचे वाक्य बोलण्यासाठी आपण टू हॅव आणि टू हॅवचा आपण वापर करत असतो, क्लिअर आहे। आता याचे निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने बनणार आहे,
ओके, जर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची तयारी करत असाल तर तुम्हाला कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली तर तुम्ही कोणतंही वाक्य कशाही पद्धतीने बोलू शकता. जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल इंग्लिश स्पीकिंगची तर अशा पद्धतीचे वाक्य 5-25 वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. हे वाक्य बनवण्याची टेक्निक मी तुम्हाला इथे सांगत आहो. पहा, लक्ष द्या. हा झाला सब्जेक्ट. हॅव हॅज पैकी आपण हॅव वापरला कारण इथे लिहून दिलेला आहे. आय बी यू दे सोबत आपण हॅव वापरत असतो आणि अकार हे झाला ऑब्जेक्ट. ओके, अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. जर आपल्याला याला निगेटिव्ह बनवायचं आहे तर सूत्र मी तुम्हाला इथे लिहून देतो. पहा, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज, याला नंतर नॉट लावायचा. ओके, त्याच्यानंतर हॅव आणि ऑब्जेक्ट. आय डोंट हॅव अ पेन अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. मग कसं बनवायचं वाक्य? जर मी म्हटलं आय डोंट, याला शॉर्टकट आपण डोंट लिहू शकतो. आय डोंट हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन नाही. ओके, किंवा मग आय डोंट हॅव अ मनी, आय डोंट हॅव अ मनी अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहोत. कोणते? तर इंट्रागेटिव्ह आपण सेंटेन्स बनवणार आहोत. जसे की प्रश्नार्थक वाक्य, इंटरोगेटिव्ह. ओके, याला कशा पद्धतीने बनवणार? तर लक्ष द्या. सब्जेक्ट असेल, याला इंट्रागेटिव्ह बनवण्यासाठी लक्ष द्या कसं बनवावं लागेल. डू किंवा डज ला समोर आणायचं, नंतर सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. आता आपण बोलत असतो ना, का तुझ्याकडे पेन आहे, का तुझ्याकडे बंगला आहे, का तुझ्याकडे गाडी आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपण नेहमी कोणाला ना कोणाला विचारत असतो. मग या प्रश्नाला कशा पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचं आहे, या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. इथे तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं आहे, डू किंवा डज. ओके, नंतर सब्जेक्ट हॅव आणि ऑब्जेक्ट. जर मी म्हटलं डू यू हॅव अ कार, का तुझ्याकडे कार आहे. डू यू हॅव अ कार, का तुझ्याकडे कार आहे, का तुझ्याकडे बंगला आहे, का तुझ्याकडे पैसे आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असतो. तर आपण कसा विचार करणार? लक्ष द्या. डू घेतला, त्याच्यानंतर सब्जेक्ट यू, त्याच्यानंतर हॅव आणि अ कार काय झाला? ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर डज शी हॅज अ बंगलो, डज शी हॅज अ बंगलो, का तिच्याकडे बंगला आहे, क्वेश्चन मार्क. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो. असे तुम्हाला कमीत कमी डेली 10 ते 20 वाक्य कंटिन्यू बनवावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करता येईल. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? समजलं? त्याच्यानंतर इंट्रागेटिव्ह झाला. आता इंट्रागेटिव्ह निगेटिव्हचे सेंटेन्स आपण बनवणार आहोत. इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह करतो. ओके, इंट्रागेटिव्ह निगेटिव्हचे सेंटेन्स कशा पद्धतीने बनवणार? फक्त या डू आणि डजला नॉट लावायचा आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर सब्जेक्ट हॅव आणि ऑब्जेक्ट ऍज इट इज राहील आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आपण हे क्लिअर करणार आहोत. समजलं इथपर्यंत? आता जर मी म्हटलं डोंट यू हॅव अ कार, डोंट यू हॅव अ कार, का तुझ्याकडे कार नाही. डोंट यू हॅव अ कार, का तुझ्याकडे कार नाही, का तुझ्याकडे बंगला नाही, का तुझ्याकडे गाडी नाही, का तुझ्याकडे शेती नाही. अशा पद्धतीचे आपण वाक्य डेली बोलत असतो. तर हे वाक्य अशा पद्धतीने आपल्याला बनवावे लागतील. ओके, डज राम हॅज अ पेन्सिल. ओके, आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आपल्याला बोलावं लागते. क्लिअर आहे? हे झालं
टू हॅव बद्दलचे वाक्य. हे कसे झाले? टू हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मालकीची असणे, याला बोलण्यासाठी आपण टू हॅवचा उपयोग करत असतो. अतिशय सिंपल आहे, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला इथे येणार नाही. ओके,